नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सिंधू गोदा मावशीला असं म्हणते की आत्तापर्यंत मधुने जे जे काही केलं आहे ना मावशी, त्या प्रत्येक गोष्टीचा मी बदला घेणार आहे. नाही तिची झोप उडवली ना तर नावाची सिंधू नाही. आणि म्हणते आणि जेव्हा मी सगळं काही सत्य समोर आणून माझ्या मुलांना मिळवेल तेव्हाच मी शांत बसणार. तर इकडे हॉस्पिटलमध्ये सिंधू डॉक्टरांना भेटायला येते आणि डॉक्टरांना म्हणते, थँक्यू डॉक्टर, त्या दिवशी तुम्ही DNA रिपोर्ट अचानक बदलून माझी आणि पिंकीची खूप मदत केली, त्याबद्दल खरंच थँक्यू. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात, सिंधू तुम्ही का लपवत आहात सगळं राघवपासून? ते तुमचे हस्बंड आहेत, त्यांच्यापासून काही लपवू नका, त्यांना सगळं काही ते सत्य सांगून टाका. त्याच वेळेस सिंधू म्हणते, हो सांगणार आहे, पण अजूनपर्यंत ती योग्य वेळ आलेली नाही आणि जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत राघवपासून मला सगळं लपवलंच पाहिजे. असं बोलत असताना तिथे राघव राजेश्रीला घेऊन त्याच हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तो हे सगळं काही ऐकतो. आता कशाप्रकारे राघव डिसिजन घेणार हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.